एसके रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी। बहुगुणी अशी आपण मेथीची 3 प्रकारात मी तुम्हाला भाजी करून दाखवणार आहे। चला तर मग करूया सुरुवात। त्यासाठी लागणारे साहित्य आहे बारीक चिरलेली मिरची, लसूण, रसा भाजीसाठी दाण्याचा कूट आणि मेथी फळं करण्यासाठी भिजवून घेतलेली कणिक। मेथीचा पहिला प्रकार करूया। त्यासाठी मी ही मेथीत घालायची फळं तयार करून घेते। चला, त्यासाठी मी कणिक भिजवून घेतली। आपण पोळीसाठी जशी कणिक भिजवतो तशीच भिजवायची आहे। त्यात फक्त थोडंसं बारीक कुटून घेतलेलं जिरं आणि मीठ घालून ही कणिक भिजवून घ्यायची आहे। आणि आता याची आपण पोळी लाटायची आहे। लाटून घेऊया। याप्रमाणे आपण अगदी पातळ पोळी लाटायची आहे। आता त्यावर आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकून असा घडी घालून रोल करून घेऊया। तुम्ही हवे त्या आकारात कट करू शकता। मी याप्रमाणे कट करते। हे बघा, थोड्यात लहान साईज मध्येच कट करायचे, जेणेकरून ते भाजीत पटकन शिजतील। कणकेचे रोल याप्रमाणे कट करून घेतले आहेत, जेणेकरून हे पटकन त्यात शिजतील। करूया आपण भाजी। सर्वप्रथम आपण ही भाजी मी तव्यावरच करते आहे। तेल टाकून घेऊया। त्यात थोडीशी मोहरी, जिरं घालून घेऊया, हिंग, लसूण, हिरवी मिरची, पालेभाजीमध्ये लसूण जरा जास्तच घालायचा, त्यामुळे पालेभाजीची चव वाढते, भाजी छान टेस्टी होते। आपण लसूण मिरची छान परतली आहे, त्यात आपण घालूया मेथी। मेथी धुवून मी अर्धा तासापूर्वी पाणी नितरत ठेवायला ठेवलेली होती, त्यामुळे भाजीतलं सर्व पाणी निघून गेलंय। भाजी नितरत का ठेवायची, की जेणेकरून आपल्या भाजीला पाणी खूप सुटणार नाही। जर भाजीला खूप पाणी सुटलं तर आपली भाजी थोडीशी कडवट लागते। त्यामुळे भाजी करण्यापूर्वी ती धुवून अर्धा तास किंवा अर्धा तास किंवा 15 मिनिटही नितरत ठेवली तरी चालेल, जेणेकरून आपल्या भाजीतलं पाणी सगळं निघून जाईल। आपण आता हे जे केले कणकेचे रोल त्यात टाकून घ्यायचे आपल्याला, म्हणजे ते भाजी बरोबरच शिजतील। भाजीला जे पाणी सुटेल त्यात ते शिजतील। मीठ टाकून घेऊया। आपण कणिक भिजवतानाही त्यात मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे भाजीला लागेल इतकंच मीठ घालायचं आहे। टाकून थोडं तेल घालूया आणि झाकण ठेवून 2-1 मिनिट ठेवूया। बऱ्याच ठिकाणी लहान मुलांना ही भाजी आवडत नाही, तर आपण याप्रमाणे करून देऊ शकतो। कारण हे गरम फळे टाकल्याने मेथीचा सगळा रस ते शोषून घेतात आणि खायला खूप टेस्टी आणि अप्रतिम लागतात।
यातली मेथी काढून आपण ही नुसती तव्यावर त्या मुलांना तेल मीठ टाकून परतून दिली तरी चवीला खूप छान लागतात। आपण हे टिफिनलाही देऊ शकतो। पुन्हा आपण थोडे 5 मिनिट झाकून ठेवूया। थोडंसं तेल घालूया। तयार आहे आपली ही भाजी। भाजी शिजली हे कसं चेक करायचं तर अशी चमच्यात घेऊन अशी चेक करून बघायची। हे बघा आपली भाजी छान शिजली आहे आणि ही भाजी छान मऊ शिजू द्यायची, जेणेकरून ती मऊ शिजली की खूप छान लागते आणि शक्यतो ही भाजी भाकरी सोबतच छान लागते। बाळंतिणीला सुद्धा ही भाजी अशीच देतात। फक्त आपण आता भाजीचा दुसरा प्रकार बघूया। आपण ही भाजी पाण्याची बनवणार आहोत। सर्वप्रथम आपण त्यात कढईत तेल घालूया। ह्या भाजीसाठी तेल जरा जास्तच घालायचं आहे। मोहरी तडतडली की जिरे घालूया। हिंग बारीक चिरलेला लसूण, हिरवी मिरची, लसूण हिरवी मिरची छान परतून झालंय, त्यात आपण घालूया मेथीची भाजी। घेऊया। यात आपण आता घालूया पाणी। जवळजवळ अर्धा ग्लास पाणी घातलंय मी आणि याला मीठ घालून छान शिजू देऊया आणि झाकण ठेवू 5-1 मिनिट छान शिजून घेऊया। आपली भाजी छान शिजली आहे, आता ती आपण काढून घेऊया। बघूया भाजीचा तिसरा प्रकार। त्यासाठी कढईत तेल घेऊया, त्यात घालून घेऊया मोहरी, जिरे, हिंग, लसूण, बारीक केलेला लसूण आणि हिरवी मिरची। आपले लसूण आणि हिरवी मिरची छान परतली आहे, त्यात घालूया मेथी। भाजी घालून छान परतून घेऊया। रस्सा भाजी करायची आहे आणि ती शेंगदाणे डाऊन करायची आहे। त्यासाठी मी वाटीभर शेंगदाणे भाजून घेऊन त्याची साल काढून घेतली आहे आणि ती आता आपल्याला मिक्सरमध्ये प्लेन बारीक करायचे आहेत। थोडं पाणी टाकते मी आणि प्लेन करून घेते। आणि आपल्याला शेंगदाणे छान बारीक करून घ्यायचे आहे पाणी टाकून। तुम्ही वाटताना त्यात हिरवी मिरची लसूणही बारीक करू शकतात, फोडणीला न टाकता यात वाटून घेऊ शकतात, पण मी फोडणीला घातले। आपण हे वाटून घेतलेले शेंगदाणे यात टाकून घ्यायचे आहे। तुम्हाला हवं तितकं तुम्ही पाणी टाकू शकतात। ही भाजी भाकरी सोबत पोळी सोबत खूप छान लागते। तुम्ही याप्रमाणे मेथीच्या भाजीत मुगाची डाळ घालू शकतात, बटाटा घालू शकतात। मेथीची भाजी ही जवळजवळ 10-15 प्रकारे केल्या जाते। दाण्याचा कूट घालून सुकी भाजी करू शकतो आपण, रसा भाजी करू शकतो, मुगाची डाळ घालून, घोटूनही कुणी घोटूनही करतात। चवीप्रमाणे मीठ आणि आपण आता हिला छान शिजवून घेऊया। ही भाजी पण आपली छान शिजली आहे।
4-5 मिनिटात आपली ही भाजी तयार होते। मेथीचे 3 प्रकार केले आहेत आपण। आपले मेथीच्या भाजीचे 3 प्रकार, एक मेथी फळे, पाण्याची भाजी आणि दाण्याचा कूट लावून रसा भाजी। तिघी भाज्या अप्रतिम लागतात, टिफिनला द्यायलाही छान होईल। तर तुम्ही नक्की करून बघा। आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। उद्याही आपण पालेभाज्या दाखवणार आहोत, पालेभाजीचे प्रकारच दाखवणार आहोत। तर नक्की बघा आणि सबस्क्राईब करा।